झुंजार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करून झुंजार परिवारात सामील होऊन रोजच्या घडामोडी बातम्या बघा. आपल्याला कोणत्याही प्रकारची बातमी, जाहिरात झुंजार पोर्टल किंवा यूट्यूब चॅनलला द्यायची असल्यास लगेच संपर्क करा. राजेश गायकवाड 9657631563. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील शेतकरी वेणुनाथ शंकर पाबळ यांना सिजेंटा कंपनीच्या सिम्बा जातीच्या टरबूज बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे उत्पादन न मिळाल्याने त्यांचे सुमारे 3 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी कृषी विभाग आणि कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. वेणुनाथ पाबळ यांनी आश्वी शेतकरी कृषी केंद्रातून 16,000 रुपये खर्च करून सिम्बा जातीच्या टरबूज बियाण्यांच्या 10 पुड्या खरेदी केल्या होत्या. जुलै महिन्यात त्यांनी या बियाण्यांची लागवड केली. लागवडीनंतर 2 महिने उलटूनही टरबुजाचे वेल वाढले खरे, परंतु फळे मात्र तुरळक प्रमाणात लागली. जी काही फळे आली ती केवळ लहान मोठ्या आकाराची आणि सरासरी 2 किलो वजनाची होती. शेतकऱ्यांची अपेक्षा होती की 2.25 महिन्यात टरबुजाचे वजन किमान 4 ते 5 किलोपर्यंत वाढेल, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. या टरबूज लागवडीसाठी पाबळ यांनी मोठा खर्च केला होता. यामध्ये 2 कॅमेरे, रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वाघूर, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन प्रणाली, औषध फवारणी आणि खते यावर एकूण 80,000 रुपये खर्च झाले होते. बियाण्यांचा खर्च आणि इतर सर्व खर्च पाहता पाबळ यांचे अंदाजे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे बियाणे कंपन्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रासह सिजेंटा कंपनीकडे तक्रार केली. तक्रारीनंतर 8 ते 10 दिवसांनी कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी आले, मात्र त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पाबळ यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु 10-12 दिवस उलटूनही त्यांनी पाहणी केली नाही. या सर्व प्रकारामुळे वेणुनाथ पाबळ हवालदिल झाले असून त्यांनी आपल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या नुकसानाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना अधिक खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मी पाबळ वेणुनाथ शंकर, मुक्काम पोस्ट पानोडी, तालुका संगमनेर, पानोडी गावचा रहिवासी. मी जुलैमध्ये सिजेंटा कंपनीचं सिम्बा टरबुजाचं बियाणं आणलं होतं. 1.5 एकर लागण केली आणि लागण केल्यानंतर त्याच्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्र आश्वी भारतवर्पे यांच्या सल्ल्यानुसार आत्तापर्यंत त्याच्यासाठी खर्च केला, परंतु माझ्या प्लॉटमध्ये फळच लागली नाही आणि जी काही थोडीफार लागली त्याची साईज पण झाली नाही आणि जवळजवळ 90% झाडांना फळच नाही. आणि मी त्याच्यासाठी भरपूर खर्च केला आहे. मल्चिंग पेपर आणला आहे, रानडुकरांपासून याच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून वाघूर लावली, रक्षणासाठी कॅमेरे पण लावले दिसण्यासाठी. सारा काही खर्च केला. माझा जवळजवळ 70-80 हजार रुपये खर्च झाला, परंतु 1.5 एकरामध्ये मला 1.5 टनसुद्धा माल लागला नाही झाडांना. आणि त्यासाठी मी कृषी सेवा केंद्रवाल्यांना बोललो, त्यांच्या सल्ल्यानुसार वागलो, तरी पण फळ मिळालं नाही. मग मी त्या कंपनीच्या लोकांना बोलवलं. त्यांनी 8-10 दिवस यायला टाळाटाळ केली. ते आले आणि ते आल्यानंतर माझं शेत डोंगराच्या कडाला आहे, परंतु डोंगराच्या कडाला असताना ते म्हणे मधमाशी नसेल, काय नसेल, असं तसं ते टाळाटाळ करायला लागली. आणि मग मी ग्राहक मंचाकडे जाण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण पत्र दिलं, त्यांना पण अर्ज दिला. त्यांनीसुद्धा 8 दिवस त्याच्यातच घालवले आणि कुणीच काही माझा विचार करीना. म्हणून नाईलाज असतो मला न्याय मिळावा, ग्राहक मंचाकडे जाता यावं, मला नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी आज ही बातमीदारांना शेतामध्ये बोलवलं आणि ही बातमी प्रसारित करून कृषी खात्याने माझ्यासाठी काहीतरी करावं, कंपनीने काहीतरी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज जर झालं नाही तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, कारण जर खर्च होऊन जर उत्पन्नच मिळालं नाही तर त्या शेतकऱ्यांनी जगावं कसं. मला न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहे राजहंस मिल्किंग मशीन साफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व साफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर. दर महिन्याचं लाईट बिल पाहून शॉक बसतोय. कालपर्यंत 2000 होतं, आज 4000 कसं आलंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार. म्हणजे महिन्याला दूध भाजीपेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटीवर खर्च होतोय. हा प्रॉब्लेम तुम्हालाही होतोय का? यावर एक सोल्युशन आहे. श्रीपाद ब्रँडचे सोलर सिस्टीम. एकदा सोलर बसवलं की 25 वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो. ना वाढणारं बिल, ना पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिकामी जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते. मी आहे प्रवीण, प्रमोद एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वासू पार्टनर. आम्ही आधी अनेक घरं, शॉप्स आणि बिझनेसला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून दिली आहे. तर मग वाट कसली बघताय? आजच तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट करा. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लगेच मेसेज करा आणि फ्री साइट सर्व्हे बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क